अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या माझ्या भावी अधिकारी मित्रांना माझा सस्नेह नमस्कार। मी प्राध्यापक प्रदीप जगताप, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, समन्वयक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत। मित्रांनो, राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये राज्यघटनेच्या अभ्यासाला अतिशय महत्त्व आहे। भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाशिवाय कोणतीही स्पर्धा परीक्षा पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये अभ्यासणार आहोत। मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भामध्ये आपण या लेक्चरमध्ये पुढील मुद्दे अभ्यासणार आहोत। 1. प्रस्तावना। 2. मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून केला? 3. सरदार स्वर्णसिंह समिती। 4. मूलभूत कर्तव्यांची यादी। 5. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये। 6. मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व। 7. मूलभूत कर्तव्यांवरती केली जाणारी टीका। 8. वर्मा समितीची निरीक्षणे। 9. स्पर्धा परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले काही प्रश्न आणि शेवटी संभाव्य सराव प्रश्न। पहिला मुद्दा, प्रस्तावना। लोकशाही शासन व्यवस्थेत लोकांच्या सदसद विवेक बुद्धीवर विश्वास असतो। लोकांचे हक्क आणि कर्तव्य यातूनच पुढे येत असतात। व्यक्तींच्या हक्कांना राज्याची मान्यता असते, तर कर्तव्ये ही नैतिक मूल्यातून आकारास येत असतात। भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीस मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता। घटनाकारांनी नागरिकांना मूलभूत हक्क दिले त्यावेळी नागरिकांनी मूलभूत हक्कांचा उपभोग घेताना काही कर्तव्ये पार पाडावीत असे घटनाकारांनी गृहीत धरले होते। वास्तविक हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। दुसरा मुद्दा, मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार कोणत्या देशाकडून केला? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून केला आहे। या ठिकाणी सांगण्याची गोष्ट म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी इत्यादी कोणत्याही लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली नाहीत। जपान हे एकमेव लोकशाही राष्ट्र आहे की ज्या देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत, आणि त्यानंतर भारत हे असे राष्ट्र आहे की ज्या राष्ट्राने लोकशाही व्यवस्थेमध्ये मूलभूत कर्तव्य स्वीकारलेली आहेत। साम्यवादी चीन आणि पोलंड या देशांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांना समान महत्त्व दिलेले आहे। तिसरा मुद्दा, सरदार स्वर्णसिंह समिती। 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी अंतर्गत आणीबाणी लागू केलेली होती। या पार्श्वभूमीवरती इंदिरा गांधींनी 1976 मध्ये सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली। या समितीने मूलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करावे अशा पद्धतीची शिफारस केलेली होती। या समितीच्या शिफारसीचा विचार करून 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली। त्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मधील कलम 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला। म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये करण्यात आला, आणि या मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 पासून सुरू झाली। चौथा मुद्दा, मूलभूत कर्तव्यांची यादी। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51अ मध्ये पुढील 11 कर्तव्ये दिलेली आहेत। 1. राज्यघटनेचे पालन करणे। राज्यघटनेतील आदर्श संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे। 2. आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला ज्यामुळे स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे पालन करणे। 3.
भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता यांचा सन्मान करून त्यांचे संरक्षण करणे. 4. आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा बजावणे. 5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेद न मानता सर्व भारतीय जनतेत ऐक्याची, बंधुभावाची भावना वाढीस लावणे. तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे. 6. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारसा मौल्यवान मानून तो जतन करणे. 7. जंगले, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे व सजीव प्राण्याबाबत दयाबुद्धी बाळगणे. 8. शास्त्रीय दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे. 9. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे. 10. व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत प्रगती होत राहील यासाठी प्रयत्न करणे. आणि 11. 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर हे 11वे कर्तव्य 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला विशेषत्वाने लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे मूलभूत कर्तव्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण हे जे कर्तव्य दिलेलं आहे ते कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामध्ये मार्गदर्शक तत्वामध्येही असलेलं आपल्याला दिसतं. मूलभूत हक्कामध्ये असणारं कलम 21(अ) आणि मार्गदर्शक तत्वामध्ये असणारं कलम 45 हे 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण याच्या संदर्भामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. ही बाब या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. 5वा मुद्दा, मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये किंवा त्यांचं स्वरूप. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. यातील काही कर्तव्य नैतिक आहेत तर काही कर्तव्य नागरी आहेत. 2. यामध्ये भारताची परंपरा, पुराणे, धर्म आणि प्रथा यांचा भाग असलेली मूल्ये आहेत, म्हणजेच भारतीय जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग असलेली कार्ये यामध्ये सांगितलेली आहेत. 3. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांना लागू आहेत, ती परकीय नागरिकांना लागू नाहीत. 4. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्यांना न्यायालयीन संरक्षण नाही. मूलभूत कर्तव्यांचं पालन झाले नाही म्हणून आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. असे असले तरी त्यांच्या पालनासाठी संसद योग्य कायदे करू शकते. 6वा मुद्दा, मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व. मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. 1. हक्कांचा उपभोग घेत असतानाच आपल्या देशाप्रती, समाजाप्रती आणि इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव करून देण्याचं कार्य ही कर्तव्य करीत असतात. 2. राष्ट्रविरोधी आणि समाजहित विरोधी कृत्याबाबत ते इशारा देतात. उदाहरणार्थ, राष्ट्रध्वज जाळणं किंवा सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणं हा गुन्हा आहे, ही गोष्ट मूलभूत कर्तव्यावरून स्पष्ट होते. 3. मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्यामुळे नागरिकांमध्ये शिस्त आणि बांधिलकी वाढीस लागते. 4. कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यामध्ये आणि निश्चित करण्यामध्ये न्यायालयांना मूलभूत कर्तव्यांचे सहाय्य होते. 5. कायद्याद्वारे त्यांची अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही एका कर्तव्याचे पालन करण्यात अपयश आल्यास संसद त्याकरता योग्य दंड किंवा शिक्षा करू शकते. 7वा मुद्दा, मूलभूत कर्तव्यावर केली जाणारी टीका. मूलभूत कर्तव्यांवर पुढील प्रमाणे टीका केली जाते. त्यातील पहिली टीका, मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्यांना न्यायालयीन संरक्षण नाही. मूलभूत कर्तव्यांचे पालन झाले नाही म्हणून आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही.
दुसरी टीका, मूलभूत कर्तव्यांची यादी अपूर्ण आहे. त्यामध्ये मतदान करणे, कर भरणे अशी कर्तव्य समाविष्ट करता आली असती, परंतु ती केलेली नाहीत. तिसरी टीका, मूलभूत कर्तव्य ही त्रोटक व अस्पष्ट स्वरूपाची आहेत. कारण मोगम शब्दात मूलभूत कर्तव्य दिल्यामुळे त्यांचा आशय, त्यांचा हेतू स्पष्ट होत नाही. उदाहरणार्थ, दुसरे मूलभूत कर्तव्य बघा, राष्ट्रीय स्वातंत्र्याला ज्यामुळे स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे व त्यांचे पालन करणे आहे. पण यामध्ये नेमके काय करायचे, कोणते आदर्श जोपासायचे याविषयी अस्पष्टता व संदिग्धता आहे. चौथी टीका, मूलभूत कर्तव्यांच्या यादीतील काही कर्तव्य राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेली आहेत. पाचवी टीका, आणीबाणीच्या काळात मूलभूत कर्तव्य स्थगित होतात की नाही याबाबत 42व्या घटना दुरुस्तीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. यामध्ये आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित होतात, पण मूलभूत कर्तव्य स्थगित होतात की नाही याच्या बाबतीमध्ये स्पष्ट उल्लेख 42व्या घटना दुरुस्तीनं केलेला आपल्याला दिसून येत नाही. सहावी टीका आहे, मूलभूत कर्तव्य ही फक्त नैतिकतेची जंत्री आहे. सातवी टीका आहे, नागरिकांच्या गुलामीची ती सनद आहे. आणि आठवी टीका आहे ती म्हणजे व्यावहारिक गोंधळ. उदाहरणार्थ, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवा बजावणे याचा अर्थ आव्हान केल्याशिवाय राष्ट्रसेवा करण्याची गरज नाही असा होतो. वास्तवता सदैव राष्ट्रसेवा करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि शेवटची 9वी टीका ती म्हणजे चुकीच्या ठिकाणी समावेश. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये जोडण्याऐवजी भाग 3ऱ्याला जोडून त्यांना मूलभूत हक्कांच्या बरोबरीचा दर्जा देणे आवश्यक होते, असेही टीका केली जाते. यानंतर पुढचा मुद्दा, वर्मा समिती. काही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी अस्तित्वात असणाऱ्या कायदेशीर तरतुदी वर्मा समितीने सांगितलेल्या आहेत. मूलभूत कर्तव्याच्या संदर्भामध्ये वर्मा समितीनं पुढील प्रमाणे निरीक्षणे नोंदवलेली आपल्याला दिसून येतात. 1. राष्ट्रीय सन्मान कायदा 1991. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेचा अनादर करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा अनादर करणे याला प्रतिबंध केलेला आहे. दुसरं निरीक्षण, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. या कायद्यानुसार जात व धर्म संबंधित गुन्ह्याबाबत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तिसरं निरीक्षण, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951. यानुसार धर्माच्या आधारावर मते मागणे, जात, वंश, भाषा, धर्म इत्यादी कारणावरून विविध घटकात वैमनस्याला चालना देणं अशा कारणासाठी लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. चौथं निरीक्षण, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. यानुसार दुर्मिळ व धोक्यात असलेल्या प्रजातींच्या व्यापारावर बंदी घालण्यात आलेली आहे. 5. वन संरक्षण अधिनियम 1980. यानुसार जंगलतोडीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. शेवटचा मुद्दा 9. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले प्रश्न. मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला पाठीमागच्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, ते कशा पद्धतीनं विचारले जातात हे आपणाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होऊ शकत नाही. पाठीमागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं ही स्पर्धा परीक्षेतली एक महत्त्वाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. त्याच आधारावर पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर मूलभूत कर्तव्यांवरती पुढील प्रमाणे प्रश्न विचारलेले आहेत असं आपल्या लक्षात येतं. त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये केलेला आहे, कोणत्या कलमामध्ये केलेला आहे, मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून केलेला आहे, मूलभूत कर्तव्य कोणती आहेत आणि कोणती नाहीत, मूलभूत कर्तव्यांच्या वैशिष्ट्यांच्या व महत्त्वाच्या अनुषंगानं कोणती विधानं बरोबर किंवा चूक आहेत,
मूलभूत कर्तव्यांचा क्रम लावा किंवा कोणत्या क्रमानं कोणती मूलभूत कर्तव्य आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न आत्तापर्यंत आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच अनुषंगानं आपल्याला या घटकाचा अभ्यास करावा लागतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आलेल्या परीक्षेमधले काही प्रश्न आपण पाहूया. त्यातील पहिला प्रश्न, भारतीय संविधानानुसार काय एक मूलभूत कर्तव्य नाही? हा प्रश्न UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये 2011 मध्ये विचारलेला होता. पर्याय पहा. अ. सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करणे. ब. वैज्ञानिक वृत्तीचा विकास करणे. क. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे. आणि ड. संविधानाच्या चौकटीत राहणे व संविधानातील आदर्शांचा आदर करणे. तर याचे उत्तर आहे अ. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे आपले कर्तव्य नाही. म्हणजे काय? आपले कर्तव्य आहे, पण मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये सार्वत्रिक मतदान करणे हे कर्तव्याच्या यादीमध्ये दिलेले नाही. दुसरा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2014 मध्ये विचारलेला होता. अ. म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते. ब. ती 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. क. ही कर्तव्य राज्यघटनेच्या विभाग 4A मध्ये कलम 51A मध्ये दिलेली आहेत. आणि ड. अशी कर्तव्य अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय पहा. 1. अ आणि ब. 2. ब आणि क. 3. क आणि ड. आणि 4. केवळ अ, ब, क. तर याचे उत्तर 4 आहे. कारण अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली नाहीत. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा. हा प्रश्न ASOच्या मुख्य परीक्षेमध्ये 2013 मध्ये विचारलेला होता. पर्याय पहा. अ. सार्वभौमत्वाचे रक्षण. ब. राष्ट्रगीताचा सन्मान. क. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण. आणि ड. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती. पर्याय पहा. 1. अ, ब, क, ड. 2. ब, अ, क, ड. 3. ब, अ, ड, क. आणि 4. ड, क, ब, अ. तर याचे उत्तर 3 आहे. म्हणजे याचा क्रम 1. राष्ट्रगीताचा सन्मान करणं. 2. सार्वभौमत्वाचे रक्षण करणं. 3. वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती. आणि 4. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे असं आहे. तर याचे उत्तर देत असताना आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली 11 जी कर्तव्य आहेत ती 11 कर्तव्य क्रमानं माहीत असणं आवश्यक आहे. 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं दिलेली जी 11 कर्तव्य आहेत ते आपल्याला तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहेत किंवा आहेत? हा प्रश्न STI मुख्य परीक्षेला 2016 मध्ये विचारलेला होता. पर्याय पहा. अ. नागरिकांची मूलभूत कर्तव्य ही 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली घटनेत समाविष्ट केली. ब. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या राज्यघटनेत समावेश करणारा जपान हा एकमेव देश आहे. क. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. 11वे मूलभूत कर्तव्य 2002 मध्ये केलेल्या 86व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले. पर्याय पहा. 1. फक्त अ. 2. फक्त अ आणि ब. 3. फक्त अ आणि क. आणि 4. वरीलपैकी सर्व.
तर याचे उत्तर अ आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश करणारा जपान हा एकमेव देश नाही. तसेच कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. ती कलम 51 मध्ये दिलेली आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. ती कलम 51A मध्ये दिलेली आहेत. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? हा प्रश्न ASO मुख्य परीक्षेला 2018 मध्ये विचारलेला होता. 1. त्यांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये करण्यात आला. 2. त्यांचा समावेश राज्यघटनेतील विभाग 4A या नव्या विभागामध्ये करण्यात आला. 3. त्यांचा समावेश कलम 51A मध्ये करण्यात आला. आणि 4. ती भारतीय नागरिकांना तसेच परकीय नागरिकांना लागू आहेत. तर याचे उत्तर 4 आहे, कारण मूलभूत कर्तव्य परकीय नागरिकांना लागू नाहीत. यानंतर मित्रांनो आपण काही सराव प्रश्न पाहूया. सराव प्रश्नामधला पहिला प्रश्न, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित स्वर्णसिंह समिती बाबत खालील विधाने तपासा. अ. या समितीची स्थापना तत्कालीन जनता पक्षाने केली. ब. समितीने घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा एक नवा भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली. क. कर भरण्याच्या कर्तव्यांची शिफारस या समितीने केली होती. आणि ड. सरदार स्वर्णसिंह हे पूर्वी पंजाब राज्याचे गृहमंत्री होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय पहा. विधान अ आणि ड. 2. केवळ अ. 3. केवळ ड. आणि 4. वरील सर्व विधाने योग्य आहेत. तर याचे उत्तर आहे 2. केवळ अ. कारण या समितीची स्थापना 1976 मध्ये झाली होती आणि त्यावेळी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सरकार होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला बाधक प्रथांचा त्याग करण्याशी संबंधित आहे? पर्याय पहा. 1. मूलभूत अधिकार. 2. मूलभूत कर्तव्य. 3. प्रस्तावना. आणि 4. मार्गदर्शक तत्वे. याचे उत्तर आहे 2. म्हणजे मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्यांची जी यादी दिलेली आहे त्या यादीतल्या 5व्या मूलभूत कर्तव्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे अशा कर्तव्याचा उल्लेख त्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न, संविधानातील मूलभूत कर्तव्याशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान किंवा पर्याय चूक नाही? अ. कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यास इंदिरा गांधींचे मत अनुकूल होते. ब. कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यासंबंधी तत्कालीन विरोधी पक्षाचे मत प्रतिकूल होते. क. घटना लागू झाल्यावर 26 वर्षांनी घटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट झाली. आणि ड. वर्मा समितीच्या निरीक्षणानुसार मूलभूत कर्तव्य अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतुदी आहेत. तर पर्याय पहा. 1. अ ब क. 2. ब क ड. आणि 3. क ड अ. आणि 4 यापैकी नाही. तर वरील सर्व विधाने बरोबर असल्याने याचे उत्तर 4 आहे, यापैकी नाही. पुढचा प्रश्न, संविधानात समाविष्ट मूलभूत कर्तव्यापैकी 5वे आणि 11वे कर्तव्य अनुक्रमे या वर्षी समाविष्ट करण्यात आले. पर्याय पहा. 1. 1976 2003. दुसरा पर्याय 1978 2002. तिसरा पर्याय 1976 2002. आणि चौथा पर्याय 1949 2002. तर याचे उत्तर 3 आहे, कारण 1 ते 10 कर्तव्य ही 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली घटनेमध्ये समाविष्ट केली.
तर 11वे कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीने 2002 साली समाविष्ट केलेले आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं कर्तव्य म्हणजे 1 ते 10 कर्तव्य जी आहेत ती 1976 सालीच घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि 11वं जे कर्तव्य आहे ते मात्र 2002ला घटनेमध्ये समाविष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश टिंबटिंब या हेतूसाठी करण्यात आला. 1. सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांना वाचवणे. 2. मूलभूत हक्कांच्या दुरुपयोगास रोखणे. 3. घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे. आणि 4. वरील सर्व. तर याचे उत्तर आहे 3. कारण कर्तव्यांचा समावेश घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे यासाठी करण्यात आलेला होता. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठीमागच्या परीक्षेमध्ये आलेले काही प्रश्न आणि सरावासाठी म्हणून काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला जास्त प्रश्न या ठिकाणी घेता येत नाहीत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही भावी अधिकारी व्हावं यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.